महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जुना कार मालक निघाला चोर। स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून चोरी गेलेली कार भुसावळ येथून जप्त। एकूण 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 2 आरोपी ताब्यात। एक महिन्यापूर्वी म्हणजे दिनांक 13/10/2025 रोजी पोलीस ठाणे खदान हद्दीत हिंगणा रोड परिसरात 2 अज्ञात इसमांनी मोपेड वाहनावर येऊन कार वर्ल्ड गॅरेज समोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर क्रमांक MH30 BL 6844 ची चोरी केली होती। सदर घटनेबाबत पोलीस ठाणे खदान येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच तांत्रिक विश्लेषणावरून संशयित इसम नामे अक्षय मनोहर मसने राहणार मोठी उमरी तसेच त्याचा मित्र नामे गणेश प्रवीण पालवे राहणार खेडकर नगर जवाहर नगर अकोला यास ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली। तसेच त्यांच्याजवळून सदर गुन्ह्यातील चोरी केलेली स्विफ्ट डिझायर क्रमांक MH30 BL 6844 किंमत 70,000 रुपयाची भुसावळ येथून जप्त करण्यात आली। तसेच चोरी करताना वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस विना नंबर प्लेट असलेली गाडी 80,000 रुपयाची असा एकूण 7,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच नमूद दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन खदान यांच्या ताब्यात देण्यात आले। तपासादरम्यान असे दिसून आले की आरोपी अक्षय मनोहर मसने हा सदर कारचा पूर्वीचा मालक होता। कर्ज थकल्यामुळे सदर वाहन फायनान्स कंपनीने ओढून नेऊन जप्त केले होते। त्यानंतर कंपनीने लिलावाद्वारे गुन्ह्यातील फिर्यादी यांना विक्री केली होती। सदर कार फिर्यादी यांना हिंगणा रोडवरील कार वर्ल्ड गॅरेज येथे दुरुस्तीकरिता आणली होती, परंतु जुने कार मालक यांच्याकडे GPS लोकेशनचा ॲक्सेस व दुसरी चावी होती। याचाच फायदा घेऊन आरोपीने मित्राच्या मदतीने कारचा शोध घेऊन त्याच्या जवळ असलेल्या चावीच्या सहाय्याने कारची चोरी केली होती व भुसावळ येथे जुन्या कागदपत्रांद्वारे विक्री केल्याचे निष्पन्न झाले। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने भुसावळ येथून जाऊन चोरी केलेली स्विफ्ट डिझायर वाहन जप्त केले। अकोला पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन करण्यात येते की जुनी गाडी खरेदी करताना गाडीबाबत माहिती काढून गाड्यांची दुय्यम चावी तसेच GPS सिस्टीम डिॲक्टिव्हेट करून घ्यावे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना टाळता येतील। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री B चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण चव्हाणसोबत त्यांच्या पथकाने केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला।